राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची 3 वर्षाची रक्कम आता जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे राज्य शासनाने त्या संबंधात मोठं अपडेट दिलेलं आहे व राज्य शासनाने तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा आणि महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी मांडलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी व दिलासादायक बातमी ही राज्य शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आपल्यापर्यंत आलेलं आहे व त्यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत बघा, कोणकोणते जिल्हे पात्र आहेत, सर्व काही जिल्ह्यांचा अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची एकंदरीत रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 55,000 रुपये बघा जमा केले जाणार असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत 55,000 रुपये ही रक्कम जमा केली जाणार असून तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती हेक्टरी 3 वर्षाचा पीक विमा हा जमा केला जाणार आहे। त्या संबंधीचं अपडेट बघूयात बघा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3 वर्षाचा पीक विमा जमा केला जाणार आहे। या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते जिल्ह्यांची यादी समोर सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा। व शेतकऱ्यांना किती पैसे हेक्टरी मिळणार बघा, यासाठी शेतकऱ्यांसाठी मोठी म्हणजे टप्प्या पाडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे टाकणार आहेत। म्हणजे या शेतकऱ्यांना 4,000 व या शेतकऱ्यांना 55,000 म्हणजे शेती पिकांच्या अनुसरून हा पीक विमा जमा केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो सरसकट पीक विमा जमा केला जाणार नाही। म्हणजे यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत बघा, पात्र जिल्हे व पात्र महसूल मंडळामध्येच ही रक्कम जमा केली जाणार आहेत। म्हणजे टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा केली जाणार असून बघा यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत बघा, सर्व काही सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आणि चॅनलवरती जर नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा। त्यासाठी सर्वात प्रथम पुणे जिल्ह्याचा नंबर लागतो बघा पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे 50,000 ते 55,000 बघा 50 ते 55,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो यासाठी मोठी दिलासादायक बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रितपणे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातील 70% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आजपासून वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्याचप्रमाणे बघा लातूर जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा, लातूर जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती 30 ते 35,000 बघा 30 ते 35,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी थोडा का होईना पण मोठं दिलासादायक बातमी समोर आलेली असून शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पीक विमा बघा जिल्हे यादी बघा कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची यादी समोर सांगणार आहोत बघा। त्याचप्रमाणे पुणे असेल, लातूर असेल, तसं नाशिक असेल, म्हणजे असे 3 जिल्ह्यातील आपण यादी आतापर्यंत सांगितलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो बाकी जिल्ह्याची यादी लवकरच सांगणार आहोत बघा। त्याचप्रमाणे आपला हिंगोली जिल्हा असेल बघा, हिंगोली असेल म्हणजेच की हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे बघा। हिंगोलीतील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहोत। म्हणजे 10 ते 12,000 बघा 10 ते 12,000 पीक विमा जमा केला जाणार आहे, कारण की नुकसान हे कमी झालेलं आहे शेतकऱ्यांचं बघा। त्याचप्रमाणे जे लातूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावर 30 ते 35,000 जमा केलेले आहेत। त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील कमी पीक विमा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 10 ते 12,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांसाठी थोडा का होईना पण मोठा दिलासादायक बातमी आहे बघा। त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असेल बघा ज्यांनी 3 वर्षाचा बघा
पीक विमा भरलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो, 3 वर्षाचा जर पीक विमा भरलेला असेल बघा, तर तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे रक्कम जमा केली जाणार असून तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकत्रितपणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा। त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असेल बघा, नांदेडमधील जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती 70% तर पीक विमा तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज विमा कंपनीमार्फत विस्तारित झालेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या विमा कंपनी आहेत त्यांच्या मार्फत तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून म्हणजे आजपासून ही रक्कमेला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या संदर्भात मोठं अपडेट शासनामार्फत जमा केलेलं आहे, म्हणजे रक्कम ही जमा केली आहे। या संबंधित शासनाने मोठं अपडेट दिलेलं असून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी म्हटली तरी काहीच हरकत नाही। त्याचप्रमाणे बघा बुलढाणा जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत बघा, बुलढाणा जिल्ह्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे रक्कम जमा केली जाणार असून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, एकत्रितपणे ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केलेली असून तुमच्या बँक खात्यावरती आतापर्यंत पीक विम्याचे पैसे जमा झाले की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमचा जिल्हा नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्याबद्दल महत्त्वपूर्ण असं अपडेट आम्ही घेऊन येत राहू बघा। त्याचप्रमाणे तुमचा धुळे जिल्हा असेल बघा, धुळे जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये ही रक्कम जमा केलेली असून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 10 ते 5,000 बघा 5 ते 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा। त्याचप्रमाणे जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल बघा, जळगाव जिल्ह्यातील जर पात्र लाभार्थी शेतकरी असेल तर तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाईल, म्हणजे 25% तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीत बघायला गेलं तर 7,000 रुपये ही रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की पीक विम्याची ही रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे बघा। एकत्रितपणे बँक खात्यावरती 3 वर्षाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही रक्कम 3 वर्षाची आहे, 1 वर्षाची नाही। बहुतांश यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले जाते की ही रक्कम 1 वर्षाची आहे। शेतकरी मित्रांनो, ही रक्कम 1 वर्षाची नसून ही 3 वर्षाची रक्कम आहे बघा, 3 वर्षाची पीक विम्याची रक्कम आहे। त्या एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3 वर्षाचा पीक विमा जमा केला जाणार असून या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते आपण यादी तर सांगितलेली आहे बघा, व अजूनही यादी सांगणार आहोत। त्या संबंधित किती हेक्टरी पैसे मिळणार बघा, सर्व काही बातमी सांगणार आहोत। त्याचप्रमाणे बघत चला राज्यभरातील पीक विमा भरलेला आहे बघा, सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची एकंदरीत रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे 55,000 रुपये पीक विम्याचे जमा केले जाणार असून शेतकऱ्यातील राज्य शासनामार्फत मोठा दिलासा मिळालेला आहे बघा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही मोठा दिलासा मिळालेला आहे। भेटत आहोत अशाच नवीन सोबत। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आजचा व्हिडिओ बघत आहेत आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटत आहोत अशाच नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद।